समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. साप्ताहिक रविवारची सुट्टी असतानाही पलूस तालुक्यातील भिलवडीचे ग्रामपंचायत अधिकारी कैलास केदारे हे मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण एसआर मॅपिंग अभियानाच्या कामात दिवसभर व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले. देशभरासह सांगली जिल्ह्यात ही मोहीम वेगाने सुरू असून भिलवडीमध्येही प्रशासनाने मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे. या मोहिमेत भिलवडी गावातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ, पर्यवेक्षक, भिलवडी विभागाचे मंडल अधिकारी अण्णासाहेब हांगे, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, बीएलए तसेच महसूल व ग्रामपंचायत प्रशासन समन्वयाने काम करत आहेत. मतदार यादीतील प्रत्येक नोंद अचूक व अद्ययावत राहावी यासाठी नागरिकांकडून आवश्यक अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी अर्ज भरताना कोणतीही चूक होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. अर्जावर सध्याचा ओळखपत्र आकाराचा पासपोर्ट साईज फोटो लावावा तसेच आवश्यक माहिती अचूक भरावी. कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास संबंधित बीएलओ, पक्षाचे प्रतिनिधी, बीएलए किंवा संबंधित अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन ग्रामसेवक कैलास केदारे यांनी केले. या कामी मंडल अधिकारी अण्णासाहेब हांगे, ग्राम महसूल अधिकारी सोमेश्वर जायभाई, भिलवडी गट कृषी सहाय्यक अधिकारी दीपाली मंडले, भिलवडी शिक्षण संस्थेचे नियुक्त बीएलओ, विशेष कार्यकारी अधिकारी मनोज चौगले मेजर, विजय जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना आवश्यक सहकार्य करत आहेत. मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेत प्रत्येक पात्र मतदाराचा समावेश होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून आपले अर्ज वेळेत आणि अचूकपणे सादर करावेत असे आवाहनही ग्रामपंचायत अधिकारी कैलास केदारे यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोग तर्फे विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की प्रत्येक मतदाराने आपल्या घरी आलेल्या बीएलओंना सहकार्य करावे. तसेच सध्याचे 2 कलर फोटो व फॉर्म व्यवस्थित भरणे आवश्यक आहे. यात काही अडचण असल्यास संबंधित बीएलओ यांचे सहकार्य घ्यावे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.